हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आता हे तुम्ही मला विचारायला पाहिजे की मी कशी. तर मी एकदम मस्त मजेत आहे बघा. तर आज बघा आपल्या बाळाला 13 दिवस कंप्लीट झाले. आज 4था दिवस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे 29 तारखेला ते जन्मलेली म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आहे का नाही. इकडं बघा आजीबाई कसला अवतार झालाय. आजीबाई म्हणल्यावरती आजीबाईला सगळं करावं लागते म्हणजे अवतार तर होणारच ना. हा मग काय स्वतःला वेळ द्यायला टाइम भेटला नाही ना मला. मी आता बघा आता शिक मी नीट झाली म्हणजे नाही का फ्रेश वगैरे झाली. सकाळी आंघोळ केली ती नंतर मग अशी आता वाजता संध्याकाळचे 5 मग अशी तोंड हातपाय वगैरे धुतलं कारण ही पण झोपली. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं आवराव. व्हिडिओ बनवले दिवस झाले मी व्हिडिओ बनवलं नाही आणि माझी कशी कंडिशन आहे म्हणजे काय झालं कसं काय सगळं तुम्हाला सांगते कारण तुमच्या भरपूर कमेंट येत होत्या. तर तुम्हाला तुमच्या कमेंट आल्या की स्वीटी गाऊन घालत जा. तर मला ना असं म्हणजे ही बघा ही मम्मीची काय ह्याला म्हणतात प्लाझो. तर मम्मीची प्लाझो आहे आणि त्यांचा टी शर्ट आहे आणि वरनं ही जर्किंग स्वेटर हे असं घालते बघा मी घरी कारण मला कम्फर्टेबल वाटतं. एकदम पातळ कपडे तर त्याच्यामुळं आणि ह्या मधल्या रूममध्ये असल्यामुळं ना इतकं गरम होतं ना. आता सध्या मी ही खिडकी उघडली पण ही खिडकी बंद असते. कानाला पण माझ्या बांधून असते पण आता व्हिडिओ घ्यायचा म्हणजे फक्त कापूस घातला. कापूस पण असतो आणि कानाला पण बांधते बघा मी कंटिन्यू शेक वगैरे घेते. आणि बघा आता मी बोलते तर किती घाम झाला आहे. तर आताशी बघा मी नीट झाली फ्रेश म्हणजे फ्रेश वगैरे झाली. नाहीतर आता मी झोपून असती पण मम्मीने मग अशी ना ही बनवलेला शेवाळची खीर बनवलेली त्यामुळे मी खायला उठलेली तसंच फ्रेश वगैरे झाली. आणि आता काय झोप यायची नाही त्यामुळं मला आपला व्हिडिओ बनवा आणि कसं काय झालं तुम्हाला सांगा. तर बघा आता मम्मीने हिला उठवलंय. झोप झाली का तिची उठली का? उठती उठवती तरी उठत नाही. आंघोळ करून झोपवली ना मग निवांत झोपती. रात्रीची इतकी जागवती ना दिवसभर नुसतं डोकं दुखतं आमचं माहिती आहे का. रात्रभर लय जागवती रडत वगैरे काय नाही फक्त जागीच राहते. तुम्ही उठत जावा बाबा झोपल्यावरती आम्हाला करमत नाही बाबू. बाबू बाबू आळ कुठे लोक देऊन जाम बाबू हाय तक तक तक. तर बघा ही तिच्या पप्पाने लावलेलं बघा इथं बेबी वेलकम होतं इकडे बेबी लावलेलं मग सगळं फुगं वगैरे पडून गेलं तर. आणि आता ह्यांचं चालू बघा उठाउठी. तर तुमच्या भरपूर अशा कमेंट आल्या त्या की एवढ्या कमी वयात स्वीटीचं सिझर झालं का नॉर्मल झालं. तर तुम्हाला माहिती नसेल मी तुम्हाला सांगते की माझं सिझर झालेलं आहे. माझी आहे ना मम्मी काय म्हणतात का सिझर झाले नॉर्मल नाही झालं बघा. डॉक्टरांनी बोलले की बाळ मोठे आणि पिशवीचं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामुळे सिझरला घ्यावं लागेल अर्जंटमध्ये कारण ज्या दिवशी तारीख दिली त्या दिवशी आपण दवाखान्यात गेली आणि काही सुद्धा दुखलं नाही बघा. मला 29 तारीख दिली ती काही सुद्धा दुखलं नाही त्याच्यामुळे मी हसत गेली. पण तिथं गेल्यावर रडावं लागलं कारण मला सांगितलं सिझरला घ्यायचंय म्हणून. तर सिझरला वाटलं नॉर्मल डिलिव्हरी होईल. स्वीटीला पण वाटलं काम पण करत होती काम वगैरे केलं आहे का नाही मी सोनोग्राफी मध्ये चांगलं सांगितलं होतं व्यवस्थित होईल म्हणून. पण नंतर न चेक केल्यावरती डॉक्टरने सांगितलं सिझर म्हणल्यावरती मग तूच काय आम्ही पण हा मग काय पण तुला भीती वाटत होती. तुला ती भीती वाटली हा पहिल्यांदाच होणार कसं होणार. तर तुम्ही म्हणताय की एवढ्या लहान वयात स्वीटीचं सिझर झालं. तर तुम्हाला सांगते की माझं वय आता 20 आहे. 20 कंप्लीट होते मला वाटत नाही पण मला 20 वय चालू आहे. कंप्लीट होते ना आता ह्याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये है ना दिवाळीत आता 4 महिन्याने मग मला 21 वय लागलं. 20 वय पूर्ण होते आणि ते त्यांनी मम्मी गेली बघा मला घरी आणलं 2-4 दिवसांनी गेली. म्हणले तिथं नाही का इथं आठवडाभर होते 8-10 दिवस होते. म्हणले जाते आता तिकडं तूप अंडी वगैरे घेते मग येते माघारी. घरचं काम ही राहिलेलं होतं आता रानात पण करायचं पेरणी वगैरे. तर त्याच्यामुळे गेले तर आणि मला ना दवाखान्यात 5 दिवस ठेवलं आहे का नाही ग 5 दिवस होते मी. आणि झालं बघा असं सफर झाला. आणि दवाखान्यात भेटायला आलं तर बघा समा मामा पण आलतं परत केशव मामा आलतं त्यांची पूर्ण फॅमिली आलती. नंतर म्हणजे का कार्तिकी छकुली पिल्या मामी केशव मामा आलती. परत आई असायची सारखी कंटिन्यू डबा वगैरे आणायची ती पण सारखी असायची.
आणि मुक्कामाला फक्त मम्मी आणि सासूबाई म्हणजे माझी मम्मी आणि ही मम्मी अशा दोघी असायच्या. आणि आई फक्त सकाळची संध्याकाळी जायची. हे पण यायचं, बाहेर असायचा इकडून तिकडून सारखं. आणि परत सारखं नाही भैया, जशी डिलिव्हरी झाली ना तशी भैया संघच आहे. हा आज गेला संगच की आहे. बारामतीला. आज गेला बघा शंभू बारामतीला. किती दिवस झाला? आज 13 दिवस पूर्ण झाले. हा 14 दिवस झालं. आज 14वा दिवस आहे. 14 दिवस झालं भैया आपल्या बरोबर आहे. आज त्याला ना आज मोबाईल गेला. पण घ्यायचा होता. मग त्याचं पप्पा ते गेलं भिजवणला, तिथं मोबाईल भैयाला घेऊन दिला आणि तिथून पुढे मग भैया गेला बारामतीला. पप्पा माघारी येत आले आता. होय. फोन आलता मागाशी, घेतला मग मी मोबाईल आणि चालले आता. भयानक तर त्या मोबाईल खराब झाला. इथं होता ना तेव्हा माझाच मोबाईल सारखा घ्यायचा, कारण मी मोबाईल काय जास्त बघत आणि नव्हते मला तर त्यामुळे. काय माझा मोबाईल कुठे कोणीकडे काय त्याची माझी गाठ भेटत नाही. तसंच होतंय माझं पण. मोबाईल बघायला भया पण नाही का कधी बी यायचा संध्याकाळचा, मला ते माझा मोबाईल घेऊन जायचा. कधी बी यायचा, मी झोपलेली असली की माझा मोबाईल घेऊन जायचा. तर तुम्हाला आम्ही किती उठवतोय तरी तुम्ही उठा नाही बघा. हे आंघोळ करून झोपली म्हणजे शांतच होतात लेकरं. संध्याकाळी आमचा झोपीचा टाइम आणि तुमचा उठायचा टाइम असं करतात. तक तक हात हाय का नाही? गप म्हणते आजी गप. गप नाही म्हणत ती, म्हणती या उठली आजी, उठली आजी नाही बाबा, आई म्हणायचं मला. आई म्हणायचं का? हा आई म्हणायचं, आजी नको. बर. आई म्हणायचं मला, आई. तर आपल्या बाळाचा लवकरच आम्ही फेस रिव्हील करणार आहे. आणि नाव पण चांगली छान छान तुम्ही सुचवल्यात, बघू त्यातली पण ठेवणार आहेत आम्ही. म्हणजे एकच नाव असतं ठेवायचं. उठली का? उठली बघा. तर चला आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजत आले. तर वातावरण एकदम शांत झाले. सकाळचं काही कवळ ऊनच पडत नाही तिला उन्हात ठेवायला. पावसाळ्यात चालू आहे त्यामुळं. आणि नंतर दवाखान्यात वहिनी परत माझं तिकडलं दाजी, नंतर भाऊ वगैरे सगळी आली ती भेटायला. आणि आई तर काय तिथंच असायची. नंतर घरी आल्यावर आज सकाळी आंटी आलती, म्हणजे माझी छोटी चुलती आलती. मगाशी गेली ती पण. आई पण आलती गावातल्या, म्हणजे पप्पाची आई. काय काय दोन्हीला मी आई म्हणते त्यामुळे कन्फ्युज. त्याच्यामुळेच मी पण म्हणते, मला पण माझ्या नातीने आईच म्हणा. आईच म्हणायला पाहिजे. मी पण हिच्या मम्मीला पण आई म्हणते, पप्पाच्या मम्मीला पण आईच म्हणते. तुला पण आता हिला सवय लावायची आई म्हणायची. तुला आईच म्हणायचं का मम्मी म्हणायचं? आता तुला आई म्हणलं मला मम्मी म्हणावं लागेल. असलं तर तुला आई म्हणत नाही काही तसं काय नाही, मला मम्मीच म्हणलं. काय करायला बघ. तर असं बाबाचं खुळखुळा कुठे या? खुळखुळा हे आणलंय माझ्या आत्यांनी. खुळखुळा आत्या पण आलत्या माझ्या भेटायला, बाळाला बघायला. माझी मैत्रीण आलती परत गावातनं सारखी येत. आत्याने आणलेलं बघा तुम्हाला दाखवते. हो ह्यात ठेवलंय मी. हो चमचा आणि काय बी ठेवलंय बाबा. हे बघा हे असं आणलंय आत्यांनी. पण काय आहे ना तिच्या हातातच बसा नाही, निघून पडते. त्यामुळं ठेवून दिलं आम्ही. हे त्यांनी किट आणलेलं बास्केट बनवली बाळाचे कपडे ठेवायला. बाळाचे कपडे काय बाळ होते हे असं सजवलंय मस्त. असं आता ना बघायला लागले बघा ते असं वरती फुग्यांना ह्यांना असं बोललं ना तर लगेच बघते कुठून आवाज आलाय कोण. सकाळी पप्पा बोलत होतं तिला, हाक मारत आलं तर इकडल्या रूममधनं. तर लगेच असं मान वळून बघितलं. मी बोलत होते तिला, माझ्याकडे बघत बघत तिकडं बघितलं पप्पांकडे. पप्पा आलं तर बघा आता मी मम्मीच्या घरी. मग अशी आणखी रुद्र आलता बघा, म्हणजे माझा छोटा भाऊ गेली ती पण. आता आम्ही दोघी ते तर बाहेर काय मला एंट्री नाही, जाऊ द्या बाहेर नाही जात. तर असं कशाला रडवती? फक्त आंघोळ घालताना रडते, अशी रडत नाही अजिबात. है ना. आंघोळ घालताना रडते बाबा थोडी. इकडून हवा यायला लागली. मी आता बंद करते ही खिडकी. हे बघा बाहेरचं वातावरण, हवा सुटली. ही खिडकी बंद केली ना कसलीच हवा येत नाही. बंद झालं मला एकतर लय गरम होतं. आणि मांजर तर ह्या घरात येतच नाहीत. आलीच नाही तर काय काय टाकली ती बघते, तिथून बघते, डोकवते, तिथूनच माघारी फिरते. तिथून जाणार. हा आणि बोल्या आवाज ऐकला इथं बसतो. तर मग तर घरात पण थांबत नाही. नाही तसं काही टेन्शन नाही बघा. मांजर तर येतच नाहीत इकडं. तिथनंच बघतात आणि जातात. बघतात तिथनं जातात. तू खो लय रेटा देती बरं का तू. हा लय उसाळ्या खाती. हा मग उसाळ्या खाव, शांत बस. उद्या येणार आहे.
तक तक बाई तक बाई ह्याच्यात आहेत ना, है ना. त्याच्यामुळंच. काय. तर चला व्हिडिओला करते एंड. बाय बाय. म्हणलं सांगा तुम्हाला माझी काय कंडिशन आहे, म्हणजे काय तब्येत वगैरे माझी बरी आहे का. तर एकदम ओके झाली मी बघा आता, आणि ही पण मस्त मध्ये ओके. पप्पा येतात आता आता. तुला झोपेत उठवले, थोडस रडती, थोडस मम्मीला कसं रडत नाही ती कळायचं? अजिबात. मम्मीला कसं कळायचं तू उठली म्हणून. आता रडणार ती. तर चला व्हिडिओला करते एंड. बाय. नको. आवाज दे मम्मीला, ये म्हणा मम्मी.